विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी चर्चा करणार आहोत ती मानवी हक्काविषयीची चर्चा करणार आहोत. मानवी हक्काचा अभ्यासक्रम आपण पाहिलं तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर वर्गांसाठी उपयुक्त असलेला आपल्याला दिसून येतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील तो उपयुक्त असलेला आपल्याला दिसून येतो. अनेक वेगवेगळ्या परीक्षांमधून मानवी हक्काविषयीची चर्चा, मानवी हक्काविषयीचे प्रश्न, मानवी हक्काचा वेगवेगळा अभ्यासक्रम हा ठेवलेला आहे. आणि त्याच संदर्भाने आज मी आपल्याशी या विषयावर चर्चा करणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अनेक दिवसापासून माझ्या चॅनलला चांगला प्रतिसाद देत असाल आणि आणखीन आपण सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. कारण माझ्या या चॅनलवरून शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो जी चर्चा करणार आहोत ते आपण पाहिलं की मानवी हक्काविषयीची चर्चा करणार आहोत. मानवी हक्क हे मानवाला जीवन जगत असताना अत्यंत महत्त्वाचे हक्क असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या हक्काच्या संदर्भाने कार्यरत असलेला, अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, या आयोगाबद्दलची सविस्तर असा आढावा आपण आज घेणार आहोत. मग यामध्ये आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहे, त्याची रचना कशा प्रकारची आहे, याविषयीची चर्चा आपण सविस्तर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याच्या संदर्भाने आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही संस्था संसदीय कायद्याद्वारे अस्तित्वात आलेली आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 च्या अंतर्गत ह्या संस्थेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक नागरिकाला जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा, समता आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जगता यावं, मानवी हक्काचे योग्य ते संरक्षण केलं जावं, यासाठी मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही झालेली आपल्याला दिसून येते. या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं उद्दिष्ट काय आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं, मानवी हक्काविषयीच्या सर्व प्रकारच्या मुद्द्यांची दखल या घटनात्मक यंत्रणेद्वारे घेतली जाते आणि मानवी हक्काला बळकटीकरण दिलं जातं. हा एक उद्देश आहे. मानवी हक्काच्या उल्लंघनाविषयीच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी भयमुक्त वातावरणामध्ये दाखल करून घेणे हेही याचं उद्दिष्ट आहे. मानवी हक्कांना बळकटी देण्यासाठी आजपर्यंत हाती घेण्यात आलेल्या साधनांचे समर्थन देणं हेही ह्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची रचना कशी असते ते जर आपण पाहिलं तर एक अध्यक्ष असतात आणि इतर 4 सदस्य अशी या आयोगाची सदस्य संख्या असलेली आपल्याला दिसून येते. आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशच असले पाहिजे.
आणि उर्वरित जे 4 सदस्य आहेत त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असावे. उर्वरित जे 2 सदस्य आहेत ते या क्षेत्रातले रचना आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण पाहिलं की एक उर्वरित जे 4 सदस्य आहेत त्यापैकी एक सदस्य हे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे वर्तमान अथवा माजी न्यायाधीश असले पाहिजे. त्यानंतर उर्वरित जे 2 सदस्य आहेत ते मानवी हक्क संवर्धनाच्या कार्याचा अनुभव असावा किंवा मानवी हक्काच्या क्षेत्राशी त्यांना विशेष जाण असावी असे सदस्य त्यामध्ये निवडले जावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहतो की विशिष्ट कार्याच्या संदर्भाने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचा आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष हे राष्ट्रीय हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य मानले जातात. या सदस्यांबरोबरच यांची नियुक्ती कोण करतं ह्या आयोगाच्या सदस्यांची, तर राष्ट्रपतींद्वारे यांची नियुक्ती ही केली जाते. राष्ट्रपतीच्या हस्ते द्वारा ही नियुक्ती केली जाते. यांचा कार्यकाल किती असतो, तर यांचा कार्यकाल हा साधारण 5 वर्षाचा आहे. याला वयाची अट सदस्य होण्यासाठीची ती वयाच्या आत 70 वर्षाची अट घालण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीमार्फतच जशी नेमणूक करण्याचा अधिकार आहे तसंच बडतर्फ करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना या आयोगाच्या संदर्भात दिलेला आहे. हा आयोग स्थापन झाला, त्याची रचना आपण अभ्यासली. 1993च्या प्रमाणे ही संस्था स्थापन झाली मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंतर्गत. तर याचे अधिकार काय आहेत, तर त्याचाही उल्लेख आपण आज इथं करणार आहोत, त्याचाही अभ्यास आपण आज इथं करणार आहोत, त्याचीही चर्चा आपण आज इथं करणार आहोत. मानवी हक्क आयोगाच्या संदर्भाने ज्या काही अधिकार आहेत किंवा त्याचं कार्य आहे ते जर आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने सखोल अशी चौकशी करणं, ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीची सखोल चौकशी करणं, तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्वयं एखाद्या प्रकरणाची दखल घेऊन त्या संदर्भातली चौकशी हा आयोग करू शकतो. न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्काचं उल्लंघनाचा प्रश्न असेल, गुंता असेल, तर त्या संबंधित न्यायालयाच्या परवानगीने त्या प्रकरणामध्ये ते हस्तक्षेप करू शकतात. एखाद्या कर्तव्याकडे एखादा सार्वजनिक सेवक असेल अथवा अधिसत्ता असलेल्या मानवी हक्काचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्याने जर त्याच्या कर्तव्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचाही तपास करण्याचा अधिकार हा मानवी हक्क आयोगाला आहे. तुरुंगामध्ये भेट देऊन त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे ती परिस्थिती सुधारण्यासाठी शिफारस करणे हेही कार्य हा आयोग करतं. ज्या काही घटना आहे, घटना व कायद्याच्या चौकटीत मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांचे व उपायांचे परीक्षण करणे आणि आवश्यकता भासल्यास उपाययोजना सुचवणे हेही कार्य हे आयोग करतं. मानवी हक्काचे संवर्धन करण्यात अडथळा ठरणाऱ्या दहशतवादी, अतिरेकी कारवाया आणि इतर कृत्यांचे परीक्षण करणे आणि हे अडथळे दूर करण्यासाठी उपाय सुचवणे हेही कार्य या आयोगामार्फत चालतं. त्याचबरोबर मानवी हक्काचे देशाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये मानवी हक्कविषयक तरतुदीची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी मानवी हक्कविषयकच्या सर्व आंतरराष्ट्रीय कायदे व कराराचा अभ्यास करणे, मानवी हक्काच्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर समाजातील विविध समूहांचे मानवी हक्क विषयकची जाणीव जागृतीचा प्रचार करणे हेही कार्य या ठिकाणी आयोगामार्फत चालतं. आणि मानवी हक्काच्या संवर्धनासाठी आपण पाहिलं
की सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्या आपण NGO म्हणतो किंवा बिगर शासकीय संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठीचा प्रयत्न करणं हेही कार्य हे आयोगामार्फत चालतं आपल्याला दिसून येतं. मानवी हक्काच्या संकल्पनेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व कृती कार्यक्रम निर्धारित करणे, त्याची अंमलबजावणी करणे हेही कार्य आयोग करतं. मे 2008 मध्ये भारतीय लष्कराद्वारे झालेल्या मानवी हक्काचं उल्लंघन प्रकरणात अंतरिम आदेश देण्याचा अधिकार आयोगाकडे सुपूर्द केला. तर अशा पद्धतीने मानवी हक्काच्या उल्लंघनाविषयीचे जी काही प्रकरणं आहेत त्याची दखल घेणे, त्याची चौकशी करणे, त्याबाबतच्या उपाययोजना सुचवणे हे प्रमुख कार्य या आयोगाद्वारे पार पाडले जातं. मानवी हक्काचे संवर्धनासाठी पूरक ठरावे यासाठी आयोगाने मानवी अहवाल सादर केला जातो. मानवी हक्क विषयीचा अहवाल या आयोगामार्फत सादर केला जातो. केंद्र पातळीप्रमाणेच अनेक घटक राज्यांनी सुद्धा राज्य मानवी हक्क आयोगाची निर्मिती ही केलेली आपल्याला दिसून येते. तर हा आयोग स्थापन झाला तेव्हापासून आतापर्यंत ह्या आयोगाचे अध्यक्ष कोण कोण राहिलेले आहेत, त्यांचा कालावधी काय आहे हेही या ठिकाणी आपण पाहूया. न्यायाधीश रंगनाथ मिश्रा हे 12 ऑक्टोबर 93 ते 24 नोव्हेंबर 96 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर न्यायाधीश M.N. वेंकटाचार्यलू 26 नोव्हेंबर 1996 ते 24 ऑक्टोबर 1999. त्यानंतर न्यायाधीश J.S. वर्मा 4 नोव्हेंबर 1999 ते 17 जानेवारी 2003. न्यायाधीश A.S. आनंद 17 फेब्रुवारी 2003 ते ऑक्टोबर 2006. डॉक्टर शिवराज पाटील हे 1 नोव्हेंबर 2006 ते 1 एप्रिल 2007 कार्यवाहक अध्यक्ष हे होते. न्यायाधीश S. राजेंद्र बाबू हे 2 एप्रिल 2007 ते 31 मे 2009. गोविंद प्रसाद माथुर हे कार्यवाहक अध्यक्ष होते 2009 ते 6 जून 2010. त्यानंतर न्यायाधीश K.G. बालकृष्णन हे 11 मे ते 7 जून 2010 ते 11 मे 2015 पर्यंत होते. न्यायाधीश जोसेफ हे कार्यवाहक अध्यक्ष 12 मे 2015 पासून. तर अशा पद्धतीने एकंदरीत हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आपल्याला दिसून येतात. तर विशेष सदस्य व मध्यवर्ती गटाची स्थापना ही या आयोगाच्या माध्यमातून आयोग करू शकतं. आयोगाच्या माध्यमाद्वारे आयोगाला जर वाटलं आयोगाने काही कामगिरी पार पाडायची असेल तर मानवी विशेष सदस्य नेमण्याचा अधिकार हा आयोगाला असलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाद्वारे काही विशेष सदस्यांची नेमणूक केली जाते. कारण वेळोवेळी अहवाल तयार करणं, मानवी हक्काच्या संरक्षणाविषयीची करटी नजर ठेवणं किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं यासाठी त्यांना जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा अशा अनेक प्रकारचे मध्यवर्ती गटाची निर्मिती हा आयोग करू शकतो. तर अशा पद्धतीची स्थिती ही आपल्याला आयोगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगता येते. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अधिकार जर आपण पाहिलं तर कोणते आहेत त्याचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला करता येईल. तर आयोगाचे अधिकार आपण पाहिलं तर कार्य पाहिलं आपण, त्याचे अध्यक्ष पाहिले. आता आपण त्याच्या अधिकार कोणते आहेत तर मानवी हक्क संरक्षण कायदा 93 अंतर्गत आपण पाहिलं या संस्थेला काही अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. पहिला अधिकार आहे चौकशीचा अधिकार. मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या तक्रारीच्या चौकशी करण्यासाठी आयोगास एखाद्या दिवाणी न्यायालयाप्रमाणे साक्षीदार लावणे, त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देणे, त्यांची तपासणी करणे,
कागदपत्राचा शोध लावून ते सादर करणे, शपथपत्राद्वारे पुराव्याच्या द्वारे नोंद करणे, एखादे न्यायालय अथवा शासकीय कार्यालयातून कागदपत्रे प्राप्त करणे, साक्षीदार अथवा कागदपत्राच्या तपासणीसाठी आयोग गठीत करणे इत्यादी अधिकार हे प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. चौकशीचा अधिकार असं त्याला आपण म्हणतो. यानंतर छाननीचा अधिकार. छाननीच्या अधिकारामध्ये जर आपण पाहिलं तर मानवी हक्काच्या पायमल्लीविषयीच्या ज्या तक्रारी किंवा चौकशी करण्यासाठी पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अशा प्रकारची तपास यंत्रणा आयोगामार्फत राबवली जाते. 93च्या कायद्यानुसार शासकीय अधिकारी किंवा केंद्र व राज्य शासनाप्रमाणे शाखेच्या किंवा सेवेच्या उपयोगाकरता अधिकार ही आयोगास दिले आहेत. प्रसंगी आयोगास बिगर शासकीय संस्थांचे साह्य देखील घेता येतं, जे आपण स्वयंसेवी संस्था म्हणतो किंवा NGO म्हणतो, यांचंही साह्य घेता येतं. आयोगास गरज लागेल तेव्हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा आयोग ही मदत घेऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि त्याची कार्य आपण पाहिले, त्याचे अधिकार पाहिले आणि त्याची रचना देखील आज आपण पाहिली. तर पुढील भागामध्ये आपण राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या संदर्भाने केलेल्या कार्याचं मूल्यमापन, त्याच्यावर असणाऱ्या टीका या संदर्भातली चर्चा पुढील व्हिडिओमध्ये आपण करू. आज आपण सर्वांनी या संदर्भातली माहिती जाणून घेतली, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या संदर्भातली. तर निश्चितपणे आपल्याला ही उपयुक्त ठरेल आणि निश्चितपणे आपल्याला ही आवडलेली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.